मी प्रज्ञा पोवळे। एबीपी माझाची महाभारत यात्रा अमरावतीमध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातले दोन मतदारसंघ ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होती, एक म्हणजे बारामती आणि त्याच्या खालोखाल अमरावती लोकसभा मतदारसंघ। भाजपने यावेळी नवनीत राणा यांना इथे उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर अनेक जणांची नाराजी इकडे पाहायला मिळते। आनंदराव अडसूळ यांची नाराजी आहे, बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आहेत, प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब उभे आहेत, तर आनंदराज आंबेडकर यांनी देखील आपली उमेदवारी घोषित केली आहे। आणि या चौरंगी लढतीमध्ये नेमकं काय होणार आहे आपल्याला जाणून घ्यायचंय। सगळ्यात आधी मी काँग्रेसकडे जाते। बळवंत वानखेडे तुमचे उमेदवार आहेत इथून आणि नवनीत राणा यांना भाजपने आपल्या चिन्हावरती आपल्या तिकिटावरती उमेदवारी घोषित केलेली आहे। कशी लढत असेल, कसं पाहता या निवडणूक? आज काँग्रेस, शिवसेना आणि शरदरावांची राष्ट्रवादी एकत्रित लढत आहे। सोबतच भाजपचे 50% जास्त कार्यकर्ते आणि मतदार आमच्या सोबत आहेत। कारण जो उमेदवार भाजपने लादलेला आहे तो जात चोर आहे। सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निकाल देऊ, लोकांच्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्यांची खरी जात आणि अवकात मतदार दाखवून देणार आहेत। आपण एका स्त्रीबद्दल बोलताय, त्यामुळे शब्द फक्त थोडे बद्दल बोलतोय। उमेदवार दुर्दैवानं स्त्री आहे, जिने इथे म्हणून इथे कोणी कोणाची लायकी काढू शकत नाही। मी शिवसेनेकडे येते। सत्तेमध्ये सहभागी आहेत आनंदराव अडसूळ, पण इकडे मात्र त्यांची खूप मोठी नाराजी पाहायला मिळते। केडरचा काय मूड आहे इथल्या शिवसेनेत? इथला जो कार्यकर्ता आहे, स्थानिक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, काय मूड आहे त्यांचा? नाही, काय आहे की आम्ही जितकेही शिवसैनिक आहे, मी शिवसैनिकाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे बोलायला आलेलो आहे, पण जितकेही शिवसैनिक इथे अमरावतीमध्ये काम करतात आहे, यांच्या मनात एक संभ्रम आहे। बीजेपीच्या सोबत ते 100% आहे, पण इथे जे बीजेपीने कॅन्डिडेट जो दिलेला आहे त्याच्यासाठी काम करायचं की नाही करायचं याच्याबद्दल अजूनही संभ्रम निर्माण आहे। अजूनही आम्हाला असे वरून आदेश किंवा आमचे जे नेते आहेत अडसूळ साहेब यांचे अजून आदेश आलेले नाही आहे। ते 1-2 दिवसात आम्हाला आल्यानंतर कळल्यानंतर आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू आमची। प्रहारचे 2 आमदार अमरावतीमध्ये आहेत, सत्तेमध्ये तुम्ही सहभागी आहात, पण नवनीत राणांना मात्र तुमचा प्रचंड विरोध आहे। काय लोकांच्या, जनतेच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत उमेदवाराबद्दल? उमेदवारांबद्दल जनसामान्याच्याच नव्हे तर पूर्ण राजकीय क्षेत्र गढूळ केलं आहे अशा भावना आहे। आणि राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना रुचणार नाही, पटणार नाही असा व्यवहार, असा बर्ताव सदर उमेदवाराचा आहे, त्यांच्या यजमानांचा आहे। या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यामध्ये प्रचंड विरोधाची लाट आहे। त्यामध्ये बच्चूभाऊ कडू हे हाडाचे कार्यकर्ते आहे, रुग्णसेवक आहे। आम्ही सुद्धा तळागाळातील कार्यकर्ते आहोत आणि रुग्णसेवक आहोत आणि गेले 38-39 वर्ष आम्ही अमरावती जिल्ह्यात नव्हे तर या वराळ प्रांताच्या आजूबाजूचा मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, आंध्र प्रदेशचा काही भाग असो, या ठिकाणच्या रुग्णांना सुद्धा आम्ही सेवा सुविधा दिलेल्या आहे। निश्चितपणे आम्हाला आमच्या कार्याची पावती जनता देईल असा आम्हाला विश्वास आहे। अगदी ऐनवेळी तुम्ही आपला उमेदवारी अर्ज किंवा उमेदवारी घोषित केलीत, नेमकं काय पडद्यामागे सुरू होतं, तळ्यात मळ्यात सगळं का होतं? या इथे मला आपल्याला सांगावं असं वाटतं आपल्या चॅनलच्या वतीनं, महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आंबेडकरी विचार संपवण्याचं षडयंत्र या दोन्ही पार्टींनी सुरुवात केलेलं आहे आणि ते षडयंत्र जे चालू आहे त्याला आम्ही बरोबर ह्या सर्वांना एक्सपोज करून ज्या पद्धतीने आज या महाविकास आघाडीचं स्वतःचं एक अस्तित्व म्हणजे अर्धे पक्ष संपलेले आहेत आणि तरीसुद्धा आम्ही त्याच तोऱ्यामध्ये वावरत आहोत। जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला पूर्ण खात्री आहे। आंबेडकरी विचार या देशामध्ये टिकला पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे। या दुर्दैवानं या मतदारसंघाचा विचार करताना त्याच आंबेडकरी विचारांमध्ये एकवाक्यता दिसून आली नाही। त्याचबद्दल या इथे फक्त आंबेडकरी विचाराचा एकच
म्हणजे मीच माणूस आहे, कारण आज जे काही स्वतःला आंबेडकरी म्हणतात ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा पोस्टरवर टाकत नाही किंवा नीळ लावत नाही किंवा देव्या दर्शनाला जातात, ते आंबेडकरी नाहीत, हे मी आपल्या इथं ठासून. ही दुही आपल्याला पाहायला मिळतीये. या मतदारसंघामध्ये सुद्धा वंचित आणि रिपब्लिकन सेना यांच्यामध्ये वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ही दुही आहे सध्या जी दिसून येते. कसं पाहता याकडे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक? 18व्या लोकसभेसाठी निवडणुका होत आहे, देशासाठीच्या निवडणुका आहे. सरकार देशाचं आपण निवडतो. सर्वात मोठा रोजगाराचा मुद्दा आहे. देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थचिंतनातून एक पब्लिक सेक्टर मोठं उभं झालेलं होतं, ज्याला आपण PSU म्हणतो. या PSUमध्ये लाखो प्रमाणात रोजगार आहेत. जवळपास 2 कोटी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे. परंतु मोदी सरकार गेल्या 10 वर्षापासून हा प्रयत्न करत आहे की पब्लिक सेक्टर नाही. मुद्दा हा आहे की आंबेडकरी चळवळीत या मतदारसंघामध्ये जी दुही दिसून येते त्याबद्दल काय मत? पहिल्यांदा तुम्ही हा देशासाठीचा मुद्दा ऐकून घ्या. रोजगाराचा आणि आरक्षणाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. पब्लिक सेक्टर वाचल, राष्ट्राची संपत्ती वाचल तर देश वाचल. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे इथले नेते आहेत त्यांना विचारते की शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये भाजपच्या उमेदवाराविरोधात नाराजी आहे. सध्या शिंदे गट ठाकरे गट ही दुही आपल्याला पाहायला मिळते. पण अमरावतीमध्ये दिलजमाई होऊ शकते का 2 गटांची? आता त्यांचे जे वाक्य होते त्याच्यावरून दिलजमाई तर बिलकुल नाही आहे. आता होईल की नाही माहिती नाही, परंतु त्या उलट अमरावतीचा जो खासदाराचा उमेदवार यांनी दिलेला आहे त्यांनी 5 वर्षात 5 कामं त्यांना मोजून दाखवावं की हे कामं केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातल्या फिनले मिल बंद पडली, त्यानंतर रेल्वेचं जे नेटवर्क होतं, आज अमरावतीत विभागीय आयुक्तालय आहे. 8 रेल्वे या ठिकाणी थांबत नाही. अकोल्यात थांबतात पण या ठिकाणी थांबत नाही. पुण्याला अमरावतीतून जवळपास 3000 मुलं शिकायला आहे, तेवढीच मुलं तिथे नोकरीला आहे. तेरीच पुण्याला जाणारी एक गाडी थांबत नाही. शिर्डी साईनगरला जाणारी एक गाडी थांबत नाही. अकोल्याला थांबते अमरावतीत. हे सगळं वैफल्य. आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठं म्हणजे जो खासदार आहे त्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हमला केला. माजी उपमुख्यमंत्री, आता जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भावाचं डोकं फोडलं. आणि त्यानंतर याच्या अगोदर नारायण राणे त्यांच्या नेते होते, त्यानंतर अशोकराव चव्हाण झाले, त्यानंतर दुसरे चव्हाण झाले, शेवटी शरद पवार झाले आणि सगळं फिरून आता ते भाजपकडे आले. एवढी नामुष्की भारतीय जनता पार्टीवर का यावी? त्यांच्या सर्व नेत्यांनी ठीक आहे, हाच मुद्दा घेऊन तुमच्याकडे येते की तुमच्यासोबत सत्तेमध्ये जे सहभागी आहेत त्यांचंही म्हणणं आहे की आमचं भाजपशी काही वैर नाही, पण आम्हाला उमेदवार पटलेला नाही. एक तर दैव दुर्विलास आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगते की विकास कसा करायचा. 2.5 वर्ष सत्ता होती. जो माणूस आपलं घर सोडून निघाला नाही, मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करत होता, कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेर निघाला नाही, सगळ्या कामांना स्थगिती दिली. अमरावतीमध्ये जी विकास कामं चालू होती त्या विकास कामांना 2.5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या कामांना स्थगिती दिली. एकही काम चालू नव्हतं. या सगळ्या कामांना स्थगिती देणारे विकास शिकवतात सत्ता गेल्यानंतर. मी तुम्हाला सांगतो, अमरावतीमध्ये PM मिंत्रा टेक्सटाईल झोन भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं. मान्य आहे, प्रतिभाताई पाटलांनी मुहूर्तमेढ केली होती वॅगन फॅक्टरीची, पण त्याच्या स्थगिती नाही दिली भाजपाने त्यासाठी निधी दिला. परवा त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. अमरावतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी आज अमरावती शहर जिल्ह्यातला एकही रस्ता असा नाही. पण आदिवासींचे प्रश्नही तेवढेच गंभीर आहेत. निश्चित आहे, पण मेळघाटमध्ये या कुठल्याही नेत्यांपेक्षा आणि या कुठल्याही पक्षांपेक्षा जास्त कनेक्ट असलेल्या नवनीत राणा उमेदवार आहे. मला सांगा, मेळघाटातल्या सर्व कुपोषित गावांना 12माही रस्त्यांना कोणी जोडलं? बिलकुल नितीनजी गडकरींनी जोडलं. सगळा इतिहास आहे. हे काय सांगतात? यांच्या काळामध्ये 34 हजार बालकांचे मृत्यू होते. 1.5 लाख 3 लाख लहान मुलं 0 ते 6 वर्ष वयोगटातले कुपोषित होते. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या आरोग्याच्या योजना, त्यांच्या गर्भवती मातांसाठीच्या योजना या देवेंद्र फडणवीसच्या सरकारांनी सुरू केल्या आणि त्या सरकारचं श्रेय देखील यामध्ये नवनीत राणांचं योगदान काय? तुम्ही नितीन गडकरींबद्दल बोलताय, तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताय, नवनीत राणांचं योगदान सांगतो ना आपल्याला. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला रिप्रेझेंट नवनीत राणा करतायत आणि नवनीत राणा या उत्तम कनेक्ट असलेल्या उमेदवार आहेत. त्या ॲक्सेसेबल आहेत. त्यांनी विकासाचे कामं केले आहे. लोकसभेतल्या अत्यंत महत्त्वाच्या. आता हे कसं आहे माहिती आहे का? नॅरेटिव्हसाठी संविधान 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 संविधान. कुठे संविधान? या देशातली जनता जी आहे ती काय संविधान प्रेमी नाही आहे?
अहो या देशातली संपूर्ण जनता मोदीजींच्या सोबत आहे. जनतेकडे मी येते. जनता मोदींसोबत आहे असं भाजपचं म्हणणं आहे. इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. मोदी संविधान प्रेमी नाहीये. 400 पार कायच्यासाठी मागत आहे. इकडले दवाखाने, मेडिकल, इरविन दवाखाना, डफरीन दवाखाना, सरकारी दवाखाने हे सगळे खराब झालेले आहे. कोण व्यवस्थेत पडलेले आहे. डॉक्टर नाही, बरोबर कंपाऊंडर नाही. याच्यासाठी मोदीच्या मागे कोणीच नाही आहे. अमरावतीचा जर विचार जर केला तर बंटी और बबलीच्या मागे सुद्धा कोणी नाही आहे. आणि इथे 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 त्यांनी अमरावतीचं राजकारण एकदम गलिच्छ केलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की अमरावतीमध्ये जर शांती जर पाहिजे तर बळवंत भाऊ वानकडे हेच इथे खासदार. सर्व काँग्रेसवाले भाजपमध्ये चालले आहेत. काँग्रेसवाले भाजपमध्ये झाले. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहे. केवलराम काळे भाजपमध्ये गेलेला आहे. आमचा नेता आनंदराज आंबेडकर साहेब आहे. आम्ही त्यांना निवडून आणणार आहे. आंबेडकरांचे वारसदार आहे. मॅडम, अमरावती महानगरपालिकेत आष्टीकर कमिशनर असताना येथील खासदार व आमदारांनी 400 ते 500 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला. एकही कोणी बोलायला तयार नाही. यांनी फक्त धर्माच्या नावावर इथे केलेलं आहे काम. काहीच नाही यांचं. इकडे संधी द्या बोलायला. इकडे बोलायला संधी द्या. वेळ द्या. 75 वर्ष भारतात पूर्ण यांनी सत्ता गाजवली. हे दोन्ही पक्ष आहेत. यांनी 10 वर्ष घेतले, त्यांनी 65 वर्ष घेतले. या अमरावतीबद्दल महापुरुषांची भूमी म्हणता. संत गाडगे बाबा राहणार इथलं जन्मगाव आहे शेणगाव. त्याचा अजून विकास नाही. एक लक्षात ठेवा. या सर्व हे जे आहेत ना, हे महायुती असो महाविकास आघाडी असो, यांनी सर्व महापुरुषांचा घात केला. जाऊन पहा. तुम्हाला एबीपी न्यूजवाल्यांना माझं चॅलेंज आहे. तिथं जाऊन बघा. निधी येते वापस येते, निधी येते वापस येते. ओटा बांधलेला आहे फक्त त्यांची परिवाराची. मॅडम, या अमरावती जिल्ह्यातील जो तरुणाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे म्हणतात की प्रत्येक वेळेस ज्या MIDC तिवसा MIDC मधले पूर्ण MIDCतल्या कंपन्या बाहेर नेण्याचा प्रयत्न या इथल्या स्थानिक खासदारांनी केलेला आहे. व जे आम्ही उच्च शिक्षित आहे, आजही बेरोजगारी आणि अमरावती अमरावतीमध्ये स्थानिक खासदारांचा लोकांमधला कनेक्ट खूप जास्त आहे असं म्हणतात. नाही मॅडम, हे चुकीचं आहे. आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहे यांनी सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाहेरचं पार्सल आहे मॅडम. यावेळेस आम्हाला बाहेरच इथली अमरावतीची स्थानिक जनता यावेळेस अमरावतीतला स्थानिक उमेदवारच निवडून देणार आहे. बाहेरचं पार्सल बोलून द्या. आता मला बोलून द्या. मॅडम, देश हा बीजेपी सरकारपासून पूर्ण त्रस्त आहे. बीजेपी सरकार ज्या दुसऱ्या पक्षातील लोक जे गंदी असतात, लुटारू असतात, भ्रष्टाचारी असतात, ते त्यांच्या पक्षात घेतात. ते म्हणतात आता हे क्लिअर आहे. तुम्ही जर अमरावतीचा मला इथल्या जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचे. अमरावतीत जो 10 पट टॅक्स लागलेला आहे तो इथच्या सगळ्या जनतेला लागलेला आहे. त्याच्यामुळे अमरावतीची जनता त्रस्त आहे. 7.5% आता वाढीव इलेक्ट्रिक बिलमध्ये जो टॅक्स वाढीव झालेला आहे, त्या टॅक्सच्यामुळे, त्या अधिभाराच्यामुळे लोकांना त्रास होत आहे. मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहे लोकांना, ज्याच्यामुळे त्रास होत आहे. म्हणजे इथे आरोग्य व्यवस्था ही डबघाईस गेलेली आहे. इथे उद्योग व्यापार हे डबघाईस गेलेले आहे. तुम्ही समजून घ्या मॅडम. म्हणजे ज्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या वेळेस भारत डायनामिक्स सुरू झाली होती, अमरावतीची वॅगन फॅक्टरी सुरू झाली होती, अमरावतीला रेल्वे कनेक्टिंग झाली होती, अमरावतीला एरोप्लेनसाठीची जी विकास कामं अमरावतीमध्ये होत नाहीत असा मुद्दा आहे. पहिले पास झालेला आहे. पहिल्याच्या खासदारमध्ये 5 वर्षात नौटंकी केली. त्यामुळे नवनीत राणांविरोधातला रोष सध्या इकडे पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची विकास कामं इकडे झालेली नाहीत असं म्हणणं आहे. अर्थात कुपोषणाचा मुद्दा इकडे महत्त्वाचा आहे. आदिवासींचे प्रश्न इकडे खूप महत्त्वाचे आहेत. मी दिनेश भूप यांच्याकडे येते की प्रहार जनशक्ती पक्षाचा बऱ्यापैकी इकडे होल्ड आहे. नवनीत राणा सातत्यानं आदिवासी लोकांमध्ये जात असतात, त्यांच्यामध्ये मिसळत असतात, त्यांचा कनेक्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, त्याचा फायदा होईल त्यांना या निवडणुकीत? लक्षात घ्या ताई, कनेक्ट असणं, तिथे जाणं आणि त्या लोकांमध्ये नाचणं गाणं हे लोकप्रतिनिधीचं काम नाही. मेळघाट माझा स्वतःचा मतदारसंघ आहे. माझं मूळ गाव मेळघाटमध्ये आहे. मेळघाटच्या समस्या इतक्या भीषण आहे. त्या समस्या जर तांत्रिकदृष्ट्या सोडवायच्या आहे त्याला सचोटी लागेल. एका पत्रावर, एका निवेदनावर तिथच्या समस्या सुटणार नाही आहे. तिथच्या आदिवासींचं अज्ञान तिथच्या कुपोषणाला जबाबदार आहे. तिथे पारंपरिक उपचार ते करतात, ते डावलून त्यांच्या भाषेमध्ये बोलणारे MBBS DCS डॉक्टर तिथे पाठवणं गरजेचं आहे.
त्यांना काउन्सिलिंग करून जे परंपरागत उपचार अंधश्रद्धेचे करतात त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणं गरजेचं आहे. तिच्या मजूर स्थलांतरित होतो, ते स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती ही आवश्यक आहे. बारमाही रस्ते केले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही 40% मेळघाटामध्ये मोबाईलची कनेक्टिव्हिटी मिळत नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, इतका मागास अजूनही मेळघाट आहे. तिच्या समस्या जर खरंच अर्थानं सोडवायच्या आहे तर त्या निष्ठेचा, त्या नियतीचा तिथं लोकप्रतिनिधी निवडून येणं गरजेचं आहे. तेथील आधी भोळ्या भाळ्या बाबड्या आदिवासींचे मतं घेऊन परत त्यांना भूलथापांना बळी पाळत राहणं हे काही लोकप्रतिनिधीचं काम नाही, या मताचा मी. काँग्रेसनं काय केलंय या मतदारसंघासाठी? म्हणजे कधी काळी काँग्रेसचा गड हा मानला जायचा, पण काँग्रेसनं या मतदारसंघासाठी नेमकं काय केलंय गेल्या काही वर्षात? आज जे मोदी सरकार विकायला निघालेलं आहे ते सर्व काँग्रेसने केलेलं आहे. उदाहरणार्थ इथले जे काही प्रकल्प जे आहेत केवळ आपलं नाव टाकायचं, मेड बाय बीजेपी, बस एवढाच काम चालू आहे. त्यातल्या त्यात विमानतळाचा अमरावतीला उदाहरण जर खाजगीकरणाचं तुम्हाला पाहायचं असेल तर पब्लिक सेक्टरमध्ये रेल्वेच्या आवारात 70 वर्षात कधीच नाही दिसलं. पहिल्यांदा प्रचार कार्यालय आहे, ध्यानात घ्या. म्हणून मोदी सरकार, काँग्रेसने जे पब्लिक सेक्टर निर्माण केलेलं होतं ते सर्व, आणि ते नफ्यातलं, ते विकण्याचा प्रयत्न करताय. मी युवा स्वाभिमान पक्षाकडे येते. रवी राणा इथून युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार आहेत, आणि काय वाटतंय ह्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही बघतायत? नवनीत राणांविरोधातला रोष बघताय. सत्ताधारी जे आहेत त्यांनाही नवनीत राणा उमेदवार म्हणून मान्य नाहीये. बघा, सगळ्यात पहिले तर मी एका स्त्रीबद्दल जे अपशब्द वापरतात त्यांचा मी निषेध करतो. तुमचा वैचारिक विरोध आहे ते आम्ही मान्य करतो, पण स्त्री म्हणून स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरी विचारांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. वैचारिक मतभेद तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त, तो निषेध मीही व्यक्त केला. आपण मुद्द्याचा बोलू. आता यांनी सांगितलं की या जिल्ह्यात काहीच झालं नाही. यांचे तुमच्याच एबीपी माझाचं वाक्य आहे, उघडा डोळे बघा नीट. यांचे डोळे बंद आहे, त्यामुळे यांना नीट बघता येत नाही. कारण या जिल्ह्यात विमानतळ आता 2 महिन्यात सुरू होत आहे. यांनी सांगितलं रेल्वे बंद आहे. पुण्याला जाणाऱ्या 2 रेल्वे सुरू केल्या. दुरांतोचा स्टॉप बंडेराला दिला, जो दुरांतो कधी थांबत नव्हती. वॅगन कारखाना सुरू झाला. नांदगाव पेठमध्ये मित्रा PM मित्रा टेक्सटाईल पार्क आला. बोंबलायचं म्हणून बोंबलायचं काम नाही आहे. रवी राणा 3 वेळा अपक्ष निवडून आले आहे. नवनीत राणा दुसऱ्यांदा ताकदीने निवडून येणार आहे, आणि मोदीजींचं अबकी बार 400 पारचं स्वप्न पूर्ण करणार आहे. फायनल कमेंट आपण घेऊया भाजपची. तुम्ही सगळं वातावरण पाहिलंय. नवनीत राणा उमेदवार नकोच असं अनेकांचं म्हणणं आहे. अगदी तुमचे जे सहकारी आहेत त्यांच्यापासून. विश्वास वाटतो नवनीत राणा थम्पिंग मेजॉरिटीने वगैरे इकडे जिंकून येतील? मोठ्या मतदानाने निवडून येतील. इथे जे उभे आहेत की नाही, हे यांचा अजेंडा घेऊन उभे आहे. निवडणुकीचा कौल देणं हे जनतेच्या हातात आहे, आणि जनता बघते आहे की कोणत्या सरकारने केवळ हनुमान चालिसासाठी कोणत्या महिलेला 14 दिवस तुरुंगात टाकलं. माझे मित्र म्हणत आहेत की कोणाला मी रडताना पाहिलं नाही. सोनिया गांधींचे अश्रू असतात, प्रियंका गांधींचे अश्रू असतात, आणि नवनीत राणांचे अश्रू असतात का? सोनिया गांधी जेव्हा अश्रू ढाळतात तेव्हा मात्र पूर्ण देशामध्ये महापूर येईल या तऱ्हेने काँग्रेसजन सगळे रडायला लागतात. आणि नवनीत राणा ज्यांना 14 दिवस पाण्याची बाटली न देता उद्धव ठाकरेंनी तुरुंगामध्ये टाकलं, त्यांचा छळ केला, त्यांच्या जर कथा आतमधल्या ऐकल्या आपण, आणि पाप काय होतं तर फक्त हनुमान चालीसा समोर जर म्हटलं असताना एखाद्या काँग्रेसच्या नेत्याने, उद्या जर माझ्या घरासमोर कोणी म्हटलं की आम्ही इथून कुराड वाचणार आहे, तर मी वेलकम करेल, स्वागत करेल, तयारी करेल. ठीक आहे, हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येते. उद्धव ठाकरेंवर टीका करतायत. जे काही तुरुंगात टाकण्याचं प्रकरण झालं, न्यायालयीन केस झाली, त्या सिंपतीचा फायदा होईल इकडे नवनीत राणांना? यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंनी यांना टाकलं, म्हणजे यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं. मग आता जेवढे नेते जेलमध्ये टाकले झाले आहेत ते मोदीजी टाकतायत का, याचं उत्तर यांनी द्यावं. मी तुम्हाला सांगतो, जो भ्रष्ट आहे तो जेलमध्ये जाणार आहे. ज्याला भ्रष्टाचाराचा कळवळ आहे, मला सांगा. दुसरं यांनी एक अजून सांगितलं युवा स्वाभिमानी की रेल्वे, या 8 रेल्वे गाड्या आहे, या विभागीय आयुक्तालय शहर आहे, या 8ही गाड्या थांबत नाही. अकोल्यात थांबतात पण अमरावतीत थांबत नाही. दुसरं अत्यंत महत्वाचं, एक मेळघाटामधला विषय निघाला आहे ताई मॅडम. मेळघाटातला विषय आहे. मेळघाटामध्ये 1,20,000 लोकांना दरवर्षी रोजगार लागतो.
आणि 60,000 एक लोकांमधून एक प्रश्न आलाय असा की नवनीत राणा जर चुकून इलेक्शन हरल्या तर रविभाऊ राणा भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढतील का? कारण ते दोन्हीही पूर्णपणे स्वतःला भाजप व मोदी समर्थक म्हणतात. बघा, नवनीत राणा यांनी अधिकृत भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या भाजपच्या सदस्य आहे. पण रवी राणा हे युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्यांनी 3 वेळा जाहीर केलेला आहे नागपूरला जेव्हा. म्हणजे रवी राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या आपण जो लोकांचा कौल पाहतोय, नेत्यांचं म्हणणं पाहतोय, नवनीत राणांसाठी काहीशी आव्हानात्मक परिस्थिती इकडे निर्माण झाली आहे. दिनेश बुब रिंगणात आहेत, आनंदराज आंबेडकर रिंगणात आहेत, बळवंत वानखेडे रिंगणात आहेत. चौरंगी लढत होतीये. अनेक मुद्दे अमरावतीमध्ये निवडणुकीवरती इम्पॅक्ट करणारे ठरू शकतात. उमेदवार आम्हाला नवनीत राणा नको असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अमरावतीची जनता नेमका काय कौल देते याची उत्सुकता आहे. 4 जूनला चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एबीपी माझाची महाभारत यात्रा, रामेश्वरम ते अयोध्या. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, अमरावती.